परभणीच्या गंगाखेडमध्ये डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांना धक्का बसलाय। धनंजय मुंडे यांचे मेहुणे माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार विशाल कदम यांना पाठिंबा दर्शवलाय। कार्यकर्त्यांची बैठक घेऊन जाहीर पाठिंबा दिलाय आणि या निवडणुकीमध्ये मुंडे गुट्टे असा वाद पेटल्याचं दिसून येत आहे। परभणीतल्या जिंतूर मतदारसंघामध्ये मवियानं माजी आमदार विजय भांबळे यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे काँग्रेस नेते सुरेश नागरे नाराज झाले। त्यांनी वंचितची उमेदवारी मिळवत उमेदवारी अर्ज दाखल केला। तसंच सुरेश नागरे हे निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं। नाशिकच्या चांदवड देवळा मतदारसंघातले भाजपचे बंडखोर डॉक्टर आत्माराम कुंभारडे यांनी माघार घेत भाजपचे बंडखोर केदा आहेर यांना पाठिंबा जाहीर केलाय। तर काँग्रेसचे बंडखोर संजय जाधव यांनी ही उमेदवारी मागे घेत केदा आहेर यांना पाठिंबा दिला। कल्याणमधले माजी आमदार नरेंद्र पवार यांची मुख्यमंत्री शिंदेंनी भेट घेतली। नरेंद्र पवारांनी बंडखोर म्हणून उमेदवारी अर्ज केला। त्यानंतर पवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पवारांची भेट घेतली। यावेळी विश्वनाथ भोईर यांच्यासोबत प्रचाराला उपस्थित राहण्याची शिंदेंनी विनंती केली। भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या माजी खासदार हिना गावित यांनी भाजपला रामराम केला। हिना गावित यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देत अक्कलकुवा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। बंडखोरीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं यावेळी हिना गावित यांनी म्हटलंय। देवळाली मतदारसंघातून महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज अहिरेज असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। राजश्री अहिराव यांनी अर्ज मागे घेतला नाहीये, त्यामुळे त्यांच्या विरोधात योग्य कारवाई करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचं भुजबळ म्हणाले। त्यामुळे देवळाली मतदारसंघात महायुतीचं घमासान होणार आहे। जळगाव जिल्ह्यातल्या 11 विधानसभा मतदारसंघात 139 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 92 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले। दरम्यान सर्वाधिक 29 उमेदवार हे जळगाव शहर मतदारसंघामध्ये आहेत। मी आधुनिक अभिमन्यू आहे आणि कितीही चक्रव्यूहामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तरी चक्रव्यूह भेदून बाहेर येणार असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना दिला। नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांनी प्रचार रॅली काढली। यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करत आहेत असा गंभीर आरोप कर्जत खालापूरचे महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी केला। सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी थोरवे यांनी केली। त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे। जळगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांनी प्रचाराचा नारळ फोडला। ग्रामदैवत श्रीरामाचं दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली। शहरामध्ये झालेला विकास पाहून 100% जनता आपल्याला निवडून देईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। माळशिरसमधल्या कट्टर राजकीय विरोधक मोहिते पाटील आणि जानकर विधानसभेनिमित्तानं पुन्हा एकदा एकत्रित आले। उत्तम जानकर यांच्या प्रचाराचा नारळ मोहिते पाटील यांनी फोडला। तर ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील यांनी जानकरांना 1 लाख मतांनी विजय करू असा संकल्प केला। चंद्रपूरच्या दुर्गापूर भागामध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी वेगवान प्रचारासाठी दुचाकीला पसंती दिली। कार्यकर्त्यांच्या गाडीवर बसून मुनगंटीवारांनी प्रचार केला। मतदारांच्या भेटीगाठी आणि योग्य त्या ठिकाणी चौकामध्ये त्या ठिकाणी सभा घेत त्यांनी विकासाच्या राबवलेल्या वेगवेगळ्या योजनांबाबत सांगितले। सांगलीमध्ये काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्रीताई पाटील यांनी प्रचाराचा नारळ फोडला। काँग्रेसने जयश्री ताई यांची उमेदवारी नाकारली, त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली आणि शक्ती प्रदर्शन करत त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांचा नागपूरमध्ये रोड शो पार पडला। पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धनेश्वर पेठे यांच्या प्रचारासाठी ही रॅली काढण्यात आली। नंदनवन परिसरातून या रॅलीला सुरुवात झाली। हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे मविया उमेदवार डॉक्टर संतोष टारके यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला। औंढा नागनाथाचं दर्शन घेत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली। मतदारसंघातील लोकांवर दडपशाही झाली ती दूर होऊ दे, शेतकरी कष्टकरी समाधानी राहू दे असं साकडं टारके यांनी देवाकडे। भंडारा विधानसभा मतदारसंघातल्या काँग्रेसचे उमेदवार पूजा ठावकर यांनी प्रचाराचा नारळ फोडला आणि शहरातल्या गणेश मंदिरात जाऊन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली। शहरात भव्य रॅली काढण्यात आली आणि या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले। दापोली आणि गुहागर मतदारसंघामध्ये राज ठाकरे सभा घेणार आहेत। मनसेचे संतोष आबकुल आणि प्रमोद गांधी यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे दापोलीमध्ये येणार आहेत। येत्या 8 नोव्हेंबरला मनसेच्या उमेदवारांसाठी भव्य सभेचं आयोजन केलं आहे।
चंद्रपूरच्या वरोरा मतदारसंघात भाजप उमेदवार करण देवतळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला। मनोजा इथल्या गणेश मंदिरात त्यांनी कार्यकर्त्यांसह प्रचाराचा नारळ फोडला। सरकारने केलेल्या विकास कामांवर आपण निवडणूक लढवणार असल्याचं देवतळेंनी स्पष्ट केलं। एकीकडे माही मतदारसंघात कोणाला पाठिंबा द्यायचा यावरून भाजपनं सावध पवित्रा घेतला। दुसरीकडे भाजपच्याच नारायण राणेंनी मात्र माहीमच्या जागेवरून मोठं विधान केलं। सदा सरवणकर माहीमचे माहितीचे उमेदवार आहेत, त्यामुळे पाठिंबा त्यांनाच देणार असं नारायण राणे म्हणाले। स्वतःच कारवाईच्या लाईनमध्ये आहात आणि त्यामुळे स्वतःला अभिमन्यू समजू नये असा इशारा पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला। मी अभिमन्यू आहे, चक्रव्यूह भेदून बाहेर येणार असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं। त्याला पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। परभणीच्या गंगाखेड विधानसभेमध्ये महायुतीचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांना धक्का बसला। महायुतीतल्या राष्ट्रवादीचे माजी आमदार डॉ मधुसूदन केंद्रे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम यांना जाहीर पाठिंबा दिला। परी मतदारसंघात डॉ रत्नाकर गुट्टे यांचे चिरंजीव आणि जावई धनंजय मुंडे यांच्या विरोधात काम करत असल्यानं केंद्रे यांनी हा पवित्रा घेतला। सांगोला मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार दीपक साळुंखे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला। या मतदारसंघातून शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आमदार शहाजी पाटील यांच्यासोबतच त्यांची लढत होणार आहे आणि उद्धव ठाकरेंनी दीपक साळुंखे यांच्या मागे शिवसेनेची ताकद उभी केली आहे, त्यामुळे सांगोल्यातली ही लढत आता रंगतदार होणार आहे। जळगाव शहर मतदारसंघात महायुती आणि मवियामध्ये बंडखोरी कायम आहे। महायुतीमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार अश्विन सोनवणे यांची बंडखोरी कायम आहे आणि मवियातल्या शिवसेना युबीटीचे उमेदवार कुलभूषण पाटील यांनी अर्ज मागे घेतला नाही, त्यामुळे महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे, मवियाच्या उमेदवार जयश्री महाजन यांची डोकेदुखी वाढली आहे। जळगावच्या पारोळा एरंडोल मतदारसंघाने महायुतीसह मवियातल्या अधिकृत उमेदवारांसमोर बंडखोरांनी टेन्शन वाढवलं। भाजपचे बंडखोर एटी राणा पाटील यांनी बंड करत अपक्ष अर्ज भरला आणि आपलाच विजय होणार आहे, लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे अशी प्रतिक्रिया नाना पाटील यांनी दिली। खेड आळंदी विधानसभेचे महायुतीमधले राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप मोहिते यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला आणि या दौऱ्यादरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी मोहितेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला। यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारी प्रचार दौऱ्यात सहभागी झाले।